तर ही आहे आज आपली डिश, ती म्हणजे चिकन फ्राईड राईस. तर ही रेस्टॉरंटमधली नाही आहे, तर ही घरच्या घरी बनवलेली आहे. पण त्याआधी मी समृद्धी दख्खन थाट विथ समृद्धी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुक आणि इंस्टावर बघत असाल तर पेजला फॉलो करा. तर आता जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला स्टार्ट करूया. तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. तर इथं सर्व साहित्य मी ठेवलेलं आहे. तर इथं आहे चिकन आहे 350 ग्रॅम आणि हा बासमती बिर्याणी राईस घेतलेला आहे, तो आहे अर्धा किलो. हा मस्त भिजत ठेवायचा, स्वच्छ 2 वेळा धुवायचा आहे आणि भिजत ठेवायचा आहे. आणि इथं सोया सॉस घेतलेला आहे आणि इथं 3 अंडी फेटून घेतलेले आहेत. आणि चायनीज म्हटलं की लसूण भरपूर घ्यायचा आणि पातीचा कांदा आणि इथे घेतले 2 कांदे आणि इथं कोबी आहे आणि शिमला मिरची. तुम्ही इथं 2 सुद्धा करू शकता, म्हणजे 2 घेऊ शकता. मी इथं 1 घेतलेली आहे. तर लागणार आहेत भरपूर हिरव्या मिरच्या, आलं, गाजर आहे 2 आणि टोमॅटो. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला जर भाजी दुसरी घालायची असेल, म्हणजे जसं की मशरूम वगैरे असतं, ते पण तुम्ही ॲड करू शकता. पण चिकन आहे तर मशरूम नका घालू, बस इतकंच साहित्य घालून घ्या. आणि इथं घेतली आहे काळी मिरी. तर याची पावडर करायची आपल्याला फ्रेश. तर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही पावडरसुद्धा घालू शकता. तर इथं बासमती राईस आपल्याला शिजवून घ्यायचा आहे, कारण राईस हा आपल्याला थंड लागतो म्हणून. तर पाणी ठेवायचं उकळत आणि त्याच्यामध्ये एक अर्धा लिंबू पिळायचा, जेणेकरून आपला राईस हा पांढरा शुभ्र शिजून होतो. आणि इथं आपण भिजत ठेवले होते ना 15 ते 20 मिनिट तांदूळ, ते घालून शिजवून घ्यायचं आहे आणि ते पण हाय फ्लेमवरती शिजवून घ्यायचं आहे. तर आता चॉपिंग करायला चालू करूया. तर कांदा घ्यायचा आहे आपण चिरून. चायनीजमध्ये बनवायला जास्त वेळ लागत नाही डिश, तर तिची प्रिपरेशन म्हणजे चॉपिंगला खूप वेळ लागतो. आणि भाज्या तुमच्या जर तयार असतील ना तर अगदी 5 मिनटात तुमची डिश तयार होते. तर आता इथं घेतलेला आहे कांदा, तोही चिरलेला आहे आणि शिमला मिरचीसुद्धा चिरून झालेली आहे, तुम्ही साईज बघू शकता. आणि आता आपला राईससुद्धा उकळत आहे, हाय फ्लेमवरती तुम्ही शिजवून घ्यायचा आहे. तर तुम्ही शिमला मिरची क्यूबमध्ये कापू शकता किंवा असे लांब लांब जसं कापली आहे तसंसुद्धा तुम्ही कापू शकता. तर आता गाजरसुद्धा कापून घेऊयात. तर तुम्ही साईज बघा, लांब लांब ठेवलेला आहे मी. तर आता आपला भात तिकडे शिजून तयार आहे. आणि आता आपल्याला असं भांडं ठेवायचं आहे खाली, त्याच्यावरची ती जाळी ठेवून घ्यायची आहे. तुम्ही भात अशा अगदी 100% नाही शिजवायचा आहे भात, 90 ते 95 ठीक आहे. तर नाही तर मग खूप तो चिकट होऊन जातो, मोकळा होत नाही. तर असं जाळीवरती वतून घ्यायचं आहे आणि आपल्याला पूर्ण निथळून घ्यायचं आहे मस्त. आणि शिजताना तुम्ही मीठ घातलं तरी चालेल, वरनं घातलं तरी चालेल. तर अशी थोडीशी वाफ जाऊ द्यायची आहे. तर मी चमच्याने थोडीशी वाफ जाण्यासाठी जागा करून दिली आहे. तर आता काय करायचं आहे, हे खालचं पाणी आहे ते ओतून टाकायचं आहे, कारण आपल्याला जास्त शिजवट नाही ठेवायचं आहे, कारण ते गरम पाण्यामुळे परत तो भात शिजला जातो वाफेवर. असं रिकामे भांडं करायचं आणि मग भात हा पूर्ण गार करून घ्यायचा आहे. आता चिरून घेऊया कोबी. जर तुमच्याकडे स्लायसर असेल तर पण त्याने स्लाइस करून घ्या कोबीची. मी चाकूनेच कट करते. तर आता कोबीसुद्धा चिरून घेऊया. आणि तुम्ही साईज बघा, अगदी पातळ कापायचं आहे. आणि तुम्ही कोणतीही डिश बनवा, चायनीजमध्ये सूप बनवा, मंचुरियन बनवा किंवा फ्राईड राईस बनवा किंवा नूडल्स बनवा, त्याच्यामध्ये पातीचा कांदा हा वापराच, त्याची ना टेस्ट खूप छान येते. कारण असं बोलतात की चायनीजची जान आहे पातीचा कांदा हा. तर तुम्ही नक्की घाला, स्किप नका करू तो. तर आता मिरचीसुद्धा अशी लांब लांब मी चिरून घेतली आहे. आणि आता टोमॅटोसुद्धा चिरून घ्यायचा आहे. तर तुम्ही या ठिकाणी टोमॅटो केचपसुद्धा वापरू शकता. मी फ्रेश टोमॅटो होते म्हणून टोमॅटो वापरलेले आहेत. तर इथं मी बिया पूर्ण काढून घेतलेल्या आहे आणि अगदी बारीक चिरून घ्यायचं आहे. तर मी इथं चॉप करून घेतलेलं आहे, चॉपरमध्ये घालून लसूण आणि आलं. तर आता आपण काळी मिरची पावडरसुद्धा चिचून त्याची पावडर करून घ्यायची आहे. कारण जो चायनीजमध्ये जो टेस्ट असते ना जी, ती खूप छान काळी मिरीमुळे ना खूप छान लागते. तर इथं ऑमलेट बनवायचं आहे बेसिकली आपल्याला. तर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि काळी मिरीची पावडर 1 चमचा टाकून मस्त फेटून घ्या. आणि आता याचं आपल्याला ऑमलेट बनवून घ्यायचं आहे. तर थोडंसं पॅनमध्ये तेल टाकून मी याचा ऑमलेट बनवून घेणार आहे. कारण हे पण खूप ऑमलेट म्हणून खूप छान टेस्ट येते फ्राईड राईसमध्ये.
तर चिकनचं तुम्ही फ्राईड राईस बनवत असेल ना तर ही पण स्टेप पूर्ण करा, स्किप नका करू. तर ऑमलेट बनवून घ्यायचं आणि असे छोटे 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 तुकडे करून घ्यायचे. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल. ऑमलेटचे मस्त पीस करून घ्या आणि मस्त शेकून घ्या त्याला. आणि तुकडे तुम्हाला जर मोठे मोठे आवडत असतील तर मोठे ठेवून द्या. मी व्हिडिओमध्ये दिसत असेल मी असे स्लाइस करून घेतलेले आहेत. वाफसुद्धा मस्त दिसत आहे, गरमागरम लुक आहे. तर आता आपण काय करूया, चिकन थोडंसं शिजवून घेऊया त्याला. तर मी पॅनमध्ये 1 चमचा तेल टाकलं आहे आणि चिकन आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता चिकन शिजायला खूप जास्त वेळ नाही लागत, अगदी 5 ते 7 मिनिट लागतात चिकन शिजण्यासाठी. आणि आपण काय करूया, आता चिकन मस्त तेलात परतवून घेतलं. चवीनुसार मीठ आणि 1 ते 1.5 चमचे काळी मिरी पावडर टाकायची आहे आणि मस्त त्याला शिजवू द्यायचं आहे. तर झाकण ठेवायचं आणि एक 5 ते 7 मिनिट त्याला शिजू द्यायचं. तुम्ही बघू शकता आपल्या चिकनला मस्त पाणी सुटलेलं आहे, गरमागरम त्याची वाफ येत आहे आणि आपण ते आता साईडच्या गॅसवरती शिफ्ट केलेलं आहे. तर आता आपण तोपर्यंत भाज्या फ्राय करून घेऊया. चायनीज म्हटलं की लोखंडाची कढई ही आलीच पाहिजे. तर लोखंडाची कढई मी ठेवली आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घालून आल्याची आणि लसूणची जे चॉप करून ठेवलं होतं आपण ते टाकायचे तुकडे आणि मस्त परतून घ्यायचं आहे. आणि चायनीज डिश बनवताना गॅस हा हाय फ्लेमवरतीच ठेवून तुम्ही परतवायच्यात भाज्या, कारण मग कमी ठेवलात ना तर मग त्या भाज्यांना पाणी सुटून तो सॉफ्ट व्हायला भाजी लागते आणि मग ती पाणी सुटू लागतं त्याला, म्हणून हाय फ्लेम महत्त्वाची आहे. तर कांदा परतवून घेतला, पातीचे कांद्याची समोरचा कांदा असं छोटं छोटं ते पण टाकून मस्त परतवून घेतलं 1 मिनिट. आणि त्याच्यामध्येच आपल्याला गाजर टाकून सुद्धा परतवून घ्यायचं आहे, कारण गाजर थोडंसं शिजायला वेळ लागतो, म्हणून सगळ्यात आधी गाजर टाकून मस्त फ्राय करून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर टाकूया आपण कोबीला सुद्धा मस्त एकदा परतवून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. तुम्हाला जर जास्त तेल हवं असेल तर 1 चमचा अजून ॲड करू शकतात. तर मी आता शिमला मिरची टाकून सुद्धा मस्त परतून घेत आहे. भाज्यांचा रंग खूप छान दिसत आहे ना. तर आता टाकायची आहे हिरवी मिरची. या जागी तुम्ही ग्रीन चिली सॉस किंवा रेड चिली सॉससुद्धा टाकू शकतात. तर आता टाकायचा आहे टोमॅटो, तो सुद्धा मस्त परतवून घ्या. भाज्यांचा रंग आणि ही वाफ मस्त दिसत आहे. तर आता टाकूया काळी मिरी पावडर. 1 चमचा आपल्याला काळी मिरीची पावडर टाकायची आहे आणि तीसुद्धा व्यवस्थित मिक्स करायचं आहे. तर भाजीच्या हिशोबाने आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकून ते सुद्धा परतवून घ्यायचं आहे. तर आता भाज्या परतवून झालेल्या आहेत. तर आता इथं मी टाकत आहे सोया सॉस, तो सुद्धा घातल्यानंतर परतवून घ्यायचा आहे. तर आता आपण चिकन बघूया शिजले का. पाणी पूर्ण आटवून घ्यायचं आहे, असे पूर्ण ड्राय पीस आपले झाले पाहिजेत. तर चिकनसुद्धा शिजलेलं होतं. तर मी आता ह्या पॅनमध्ये मधलं काढून आता कढईमध्ये मिक्स करून घेणार आहे. तर आता चिकन आणि आपल्या भाज्या मस्त एकसंग होईपर्यंत परतवून घ्यायचे आहेत. तर त्याच्यानंतर मी थोडासा टाकलेला आहे पातीच्या कांद्याचा जो हिरवा असतो ना भाग, तो टाकत आहे. मी शिजताना मीठ घातलं नव्हतं, म्हणून मी काय करते, आता भात आपला मस्त थंड झालेला आहे, त्याच्यावरच चवीनुसार मीठ टाकून मिक्स करून घेऊन आता आपल्या भाज्यांच्या मिश्रणामध्ये घालून घ्यायचं आहे आणि वरतून टाकायचं आहे आपलं ऑमलेट. आणि आता व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे. गरमागरम खूप कमालीचा हा चिकन फ्राईड राईस लागतो. अगदी हॉटेलसुद्धा मागे टाकतो, म्हणजे त्यांच्या टेस्टपेक्षा ही टेस्ट तुम्ही घरी नक्की ह्या पद्धतीने बनवून बघा. हा किती मस्त आणि सुरेख दिसत आहे आपला चिकन फ्राईड राईस. अगदी 5 ते 10 मिनटात तयार होतो. वरती थोडासा पातीचा कांदा मी स्प्रेड करत आहे. आता करूया प्लेटिंग. आता बघा किती मस्त आपल्यास टेक्स्चर आलेलं आहे. खूप सोपी रेसिपी आहे. अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल थँक्यू, धन्यवाद.